त्यांच्या मंत्र्यांना, एकनाथ शिंदेने त्यांच्या मंत्र्यांना असे आदेश दिले की याच्या पुढे 3 दिवस आठवड्यातले हे जनतेसाठी द्यायचे, जनता दरबार घ्यायचा आहे। भाजप सुद्धा आपल्या मंत्र्यांशी किंवा भाजपचे मंत्री सुद्धा अशा प्रकारचा जनता दरबार घेणार का? कारण की मंत्रालयात अनेक जण जे गावावरून खेड्यावरून मुंबईत येतात आपली कामं घेऊन, त्यांना मंत्रालयात भेटता येत नाही, वेळ अपुरा पडतो, त्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम राबवला जातो। मला वाटतं आता आलेलं सरकार हे जनतेचं सरकार आहे, लोकाभिमुख सरकार आहे आणि त्याच्यामुळं जनता दरबार घेऊन जनतेच्या दरबारात जाऊन त्यांची गाऱ्हाणे ऐकून ती सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे। त्याचबरोबर मंत्रालयात आल्यानंतर मंत्री दौऱ्यावर असं चित्र होता कामा नये। तर 3 दिवस कंपल्सरी जर मंत्री असतील तर ग्रामीण भागातनं अशा अपेक्षा घेऊन जो सर्वसामान्य माणूस न्याय मागायला येतो त्याला मंत्री 100% भेटतील आणि त्यांच्या प्रश्नांची उकल होऊ शकते। आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचा महायुती सरकारच्या मंत्र्यांना दिलेला आदेश किंवा होत असलेली अशा प्रकारची नियमावली ही फायद्याचीच आहे। मुख्यमंत्र्यांकडून नेमणे जाणार असे संजय राऊत देखील म्हणतात। नाही, मला वाटतं याचं स्वागत केलं पाहिजे, कारण खाजगी सचिव हा पारदर्शक असेल, मंत्र्याची सगळी प्रतिमा छबी हा खाजगी सचिव आणि त्याच्या पीएच्या कामामध्ये लपलेली असते आणि जर मुख्यमंत्री स्वतः चाचपून चांगले खाजगी सचिव मंत्र्यांना देत असतील तर मला वाटतं त्याचं स्वागतच व्हायला पाहिजे, जेणेकरून मंत्र्यांच्या कार्यक्षमतेमध्ये अधिकची भर पडेल आणि जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि गैरव्यवहार व्हायला त्या ठिकाणी वाव उरणार नाही। इशारा दिलेला आहे। लाडकी बहीण योजनेमुळे कुठेतरी विकास कामांची थकीत रक्कम मिळत नाही का, असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। नाही, निश्चितच लाडक्या बहिणींमुळे त्यामुळे बजेटवर ताण येणार ही वस्तुस्थिती कुणालाही नाकारता येणार नाही, परंतु त्याच्यामध्ये सरकार सक्षम आहे। ज्यांनी कामं केले त्या कामगारांचे, कंत्राटदारांची बिलं काढणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी सरकार त्यांची बिलं देण्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढेल। फडणवीस आहेत ते वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेले नाही, त्यामुळे आता संजय राऊत असेल किंवा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। राजकारणात आता श्रद्धा अंधश्रद्धावरून सगळं काय आता सुरू झाले राजकारण। मला वाटतं संजय राऊत आणि उबाटाचीच लोक डोळ्यावर पट्टी बांधून आहेत आणि त्याच्यामुळे ते राजकीयदृष्ट्या अंध झालेले आहेत। आता वर्षाच्या बंगल्यात राहायला जाणं याच्या श्रद्धा अंधश्रद्धेचा देवेंद्रजींशी काय संबंध आला? ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे आणि त्याच्यामुळे अजून ते राहायला गेले नाही ते खरं आहे, परंतु काही काम चालू असेल किंवा काही कारणं असतील, पण याच्यामध्ये त्या ठिकाणी काळी जादू टोना, एका बाजूला आम्ही पुरोगामित्वाचे ढोल पिटायचे आणि दुसऱ्या बाजूला असं वक्तव्य करायचं, ते मला वाटतं आपल्या पुरोगामित्वाच्या भूमिकेशी विसंगत आहे असं मला वाटतं। प्रकाश आंबेडकरांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती की विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर जे मतदान झालंय त्याची माहिती देण्यासंदर्भात याचिका दाखल केली। आता कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवत 2 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। ना, आपल्याकडे लोकशाहीमध्ये आपण कोर्टाच्या आदेशाचा सन्मान करतो आणि त्याच्यावर कोर्टाने जर आदेश दिले तर इलेक्शन कमिशन या संदर्भामध्ये तपशीलवार निश्चितपणे खुलासा किंवा माहिती त्या ठिकाणी कोर्टाला देईल। सेल्फ डेव्हलपमेंटच्या घरांमुळे घर मालकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, नक्की काय आहे त्याचं? मला वाटतं गृहनिर्माण सहकारी संस्थांनी आपल्या इमारतीचा पुनर्विकास बिल्डरशिवाय स्वतःच करावं अशा प्रकारची गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास योजना आहे। याकरिता आवश्यक ते आर्थिक पाठबळ मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक देते। जिल्हा शासनानं नोडल एजन्सी या स्वयं पुनर्विकासाकरिता नेमलेली आहे। त्याचबरोबर राज्य सहकारी बँक अधिकचा लागणारा अर्थपुरवठा करणार आहे। एनसीडीसीकडे सुद्धा केंद्र सरकारकडे या संदर्भात अर्थपुरवठा करण्याकरता आम्ही मागणी केली आणि एकंदर या स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून हाऊसिंग आत्मनिर्भर होतं, कोणावर त्या ठिकाणी डिपेंड राहावं लागत नाही, उत्तम दर्जाचं दर्जेदार अशाचं बांधकाम होतं, कारण स्वतःच्या सुपरविजन खाली आपण मटेरियल वापरतो आणि मला वाटतं शासनाच्या विविध प्रकारच्या सवलती आणि इन्सेंटिव्ज
माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने याकरिता आहेत. आणि त्याच्यामुळे आपण बघा की अनेक ठिकाणी दुप्पटपेक्षा जास्त जागा या स्वयंपुनर्विकासातनं मिळाल्याचे अनेक उदाहरणं आहेत. मुंबई जिल्हा बँकेकडे साधारणतः 1600 प्रस्ताव या स्वयंपुनर्विकासाचे आलेले आहेत. त्यातल्या 36 जणांना आम्ही कर्ज दिल्यात आणि 12 इमारतीत लोक राहायला सुद्धा गेल्यात, चाव्या दिल्यात. गेल्याच महिन्यात पारध्याला त्या ठिकाणी नंदादीप सोसायटी आहे, 360 स्क्वेअर फीटातनं स्वयंपुनर्विकासातनं 1400 स्क्वेअर फीटामध्ये राहायला गेले. त्याचबरोबर कालच त्या ठिकाणी स्वयंपुनर्विकासाची मुलुंडला गेली, त्यांनाही दुप्पट जागा मिळाली. काही दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते चारकोपला श्वेतांबरा सोसायटीचा चावी वाटप कार्यक्रम करण्याचा आमचा मनोदय आहे. त्यांना 400-450 1000 स्क्वेअर फीटाचं घर मिळते. सगळ्यात आश्चर्य म्हणजे चारकोपलाच म्हाडाची जी बैठी चाळ असते ती 290 स्क्वेअर फीटातला सर्वसामान्य माणूस आज त्या ठिकाणी 920 स्क्वेअर फीटात राहायला जाणार आहे. 20 माळे त्या ठिकाणी उभे राहिलेत. आणि त्याच्यामुळं मोडकळीस आलेल्या इमारती, जुन्या इमारती या ठिकाणी आता या स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून विकसित करता येणार आहेत. आणि मला वाटतं एक अभियान म्हणून आज हे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वयंपुनर्विकासाचं गती घेताना आपल्याला दिसतंय. सर, राज्यात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.